नमस्कार सगळ्यांना। तर आज आपण मस्त उन्हाळा स्पेशल रेसिपी पाहतोय आणि उन्हाळा लागला की असं थंड थंड खावंसं वाटतं ना प्रत्येकाला, हो ना। तर आज आपण मस्त अगदी झटपट होणारं ब्रेड कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच खूप आवडीने खातील। वेळ न घालवता सुरू करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, इथे ना ब्रेड घ्यायची। कुठली ब्रेड घेऊ शकता तुम्ही। इथे मी ब्राउन ब्रेड घेतलेले आहे। तर त्याचे असे ना स्क्वेअरमध्ये तुकडे केलेत। तर तुम्ही कुठल्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता। तर हे आपल्याला काय करायचं आहे, आता तुपामध्ये तळून घ्यायचे। तुम्ही तेलामध्ये पण तळू शकता, पण तुपामध्ये तळलं की त्याची चव दुपटीने वाढते। तर कढईमध्ये तूप घातले थोडंसं, खूप जास्त पण नाही घालायचं। तर थोडंसं तूप घातलं गरजेनुसार आणि त्यामध्ये आता आपल्याला तूप तापलं की त्यामध्ये असं तळून घ्यायचे। आपण बेकरीमधून टोस्ट आणतो की नाही, तसंच अगदी कुरकुरीत छान होतात। नक्की तुम्ही ट्राय करा आणि हे तुम्ही असंही खाऊ शकता तळून, आणि तूप मस्त लागतं, खरंच खूप छान लागतं। तर आता छान असं दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायचे आणि पाहू शकता कलर खूप छान आलाय टोस्टसारखा। तर दोन्ही साईडने आपण तळून घेऊयात। तर दोन्ही साईडने छान असे कुरकुरीत झालेले आहेत, पाहू शकता। याप्रमाणे सगळे तळून घेऊयात आपण। तर हे पाहू शकता अगदी छान असे कलरही खूप छान आले आणि असे कुरकुरीत झालेत ना, मस्त, खरंच खूप छान झालेत। आपल्याला काय करायचं आता, त्याच्यासाठी कस्टर्ड बनवायचे आपल्याला। तर इथे मी दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर, तर ते तापण्यासाठी ठेवलेलं आहे। तर काय करायचं आहे आपल्याला, कस्टर्ड पावडर जे आहे ते इथे मी 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। आता गरम झालेलं दूधच घालायचं, थोडंसं कोमट असतानाच घालायचं, म्हणजे छान मिक्स होतं। म्हणजे आपल्याला काय करायचं, या पद्धतीने घातलं ना, डायरेक्ट पावडर घातली ना दुधामध्ये, काय होतं, गोळ्या गोळ्या तयार होतात, त्यामुळे व्यवस्थित मिक्स होत नाही। तर असं पहिल्यांदा 2-3 चमच्यामध्ये हे मिक्स करायचं, पेस्ट करायची त्याची मस्त अशी, पाहू शकता या पद्धतीने। आणि नंतर आपल्याला ते दुधामध्ये घालायचं, उकळत्या दुधामध्ये। तर हे पाहू शकता या पद्धतीने तयार झाले। आणि मी इथे ना पायनॅपल फ्लेवरची कस्टर्ड घेतलेली आहे। तर तुम्ही कुठल्याही फ्लेवरची घेऊ शकता। तर इथे काय करायचं, उकळी यायला लागल्याच्या नंतर इथे थोडीशी साखर घालायची चवीनुसार। जर गोड नसेल तर काय मजा येणार ना खायला, तर थोडीशी साखर घालायची गरजेनुसार आणि छान अशी ढवळून घ्यायची त्याच्यामध्ये। आता काय करायचं, आपल्याला हे मस्त कस्टर्डचं मिक्स आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आणि पूर्ण असं दाटसर होईपर्यंत ना आपल्याला एक 7 ते 8 मिनिटभर त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर शिजवून घ्यायची। तर असंच कंटिन्यू हलत राहायचं, नाही तर ते उतू जाऊ शकतं, त्यामुळे व्यवस्थित असं हलवत राहायचं। आणि थोडा थिकनेस पण आला की आपल्याला गॅस बंद करायचा। तर मस्त असं दाटसर पण आलंय, पाहू शकता, एकदम छान झाले आपलं क्रीमी क्रीमी। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि याला आपल्याला रूम टेम्परेचरला अगोदर थंड करून घ्यायचं आहे। तर थंड करण्यासाठी ठेवून देऊयात। तर रूम टेम्परेचरवर मी थंड करून घेतला। आता काय करायचे, तुम्हाला प्लेटिंग करते मी इथे। तर तुम्ही ना हे अगोदर पण फ्रीजमध्ये थंड करून घेऊ शकता किंवा नंतर पण घेऊ शकता। तर इथे मी प्लेटिंग करते, कस्टर्ड त्याच्यामध्ये घातलं आणि यामध्ये आता असं अर्धे त्याच्यामध्ये बुडवायचे असे ब्रेडचे तुकडे, कारण की थोडंसं क्रिस्पी आणि थोडंसं मऊ मऊ असं लागेल। तर त्यावर पण असं कस्टर्ड टाकून घेऊयात आणि पाहू शकता किती क्रीमी झालं आहे ना कस्टर्ड आपलं, खूप मस्त झाले। आणि याच्यावरती ड्राय फ्रूट्स टाकून तुम्ही एन्जॉय करू शकता। तर हे कस्टर्ड जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स घालून पण सर्व करू शकता, जसं की केळी, पोमोग्रेनेट वगैरे घालून पण सर्व करू शकतात, तसं पण खूप छान लागतं। आणि या पद्धतीने नवीन काहीतरी ट्राय करा, खूप सगळ्यांना आवडेल। तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जरूर घरी बनवून पहा, कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला बेल आयकॉन दिले त्यावर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।